वाचक म्हणून आणि सूचक म्हणून बालाजीराव. चला या. पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री गांधेय पंढरीनाथ भगवान की जय. रामचंद्र भगवान की जय. पवनसुत हनुमान की जय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. नाना परिचा दुर्धर युक्ती मयकरी माईक शक्ती हे नचले सहित सुरा प्रती लंकापती सचिंता. नमो ध्यान वेदा प्रतिपाद्य जय स्वसमय आत्मरूपा देवा तुझे गणेशू सकल आगमती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधान जोजी. गौरीपुत्र गजानन कौसल्या पुत्र रघुनंदन स्वामी गुरुवर्य सद्गुरु जनार्दन माऊलींच्या चरणी साष्टांग नमस्कार करून शांतीब्रह्म एकनाथ महाराज श्री भागवत रामायण ग्रंथांतर्गत पहिल्या अध्यायाच्या ठिकाणी कथेला प्रारंभी पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांच्या त्यांच्या प्रसादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका असो. या कथानुसंधाने रावण विचार करू लागला. काही जरी केलं तरी या ठिकाणी विभीषणाला शक्तिघात होत नाही. मग काय करावं आपण म्हणून तो रावण पुन्हा पुन्हा विचार करू लागलेला आहे. प्रजापती मागितली कर्म शक्ती आणि वाली जगती भरमोर गोष्टी दुर्धर. राजा रावणाला ब्रह्मदेवाला विनंती केली. कारण ब्रह्मदेव तो मोठा हो. ब्रह्मदेव राजा रावणाचा आजोबा होता. राजा रावणानं विनंती ब्रह्मदेवाची केलेली आहे. आणि मग पुढे काय होत आहे. ब्रह्मा म्हणे रावणा शक्ती सर्वाच्या घेईल प्राणा अवतार तुळशी जाणा बांधकपणा चाले ना. ब्रह्मदेवाला पण ब्रह्मदेवची विचार करू लागले. शहाणा माणूस विचार करतो बरं काही ठिकाणी. मला राजा रावणाला बोलवलं बसून बोलू नका असं तर असणारी माझी आणि बर का. आणि या ठिकाणी आलेला त्या ठिकाणी माझा कोणी शकेल पण जो अवताराला अरे आहे ना त्याच्या पुढे असणारी माझी शक्ती काही करू शकणार नाही. अवतार पुरुषा पृथ्वी माझी बाजना ब्रह्म शक्ती रंग गेले तिच्यानी निश्चिते त्याच्यानी शक्ती संपेल. या प्रमाणामध्ये रावण विचार करू लागला. कारण जो कोणी अवताराला आलेला आहे ना त्यांच्या पुढे माझी शक्ती काही कार्य करू शकणार नाही. अशा प्रकारे राजा रावणानं विचार करून काय झालं बोला. ज्यावरी शक्ती देणे नाही वाचणे ऐशी धर्म शक्ती रावणे लक्ष्मी आकारणे सजणे. त्या ठिकाणी विचार केला. आता ही असणारी माझी शक्ती मी ज्याच्यावर सोडतो ना तर तो या ठिकाणी वाचू शकणार नाही. अशा प्रकारे त्या ठिकाणी रावण बोलू लागलेला आहे. शक्ती मानावा विभीषण ओ सौमित्र वादुला पण समुख लक्ष्मी
ऐकून लक्ष्मण काय रावण बोलत. खरोखर रामकथा जीवनात असणाऱ्या या ठिकाणी उद्धार करणारी आहे. म्हणून या प्रमाणामध्ये असणार आता विभीषणाला मारणार पण लक्ष्मण आडवायला म्हणला शक्ती वारून जाणं तवा वाचविला विभीषण आता तुझा गेल प्राण शक्ती दारुण सोडून. राग आला बोलू लागले. कोणाला बोलू लागले? ऐका बोलू नका. विभीषणाला. विभीषण कोण आहे? रावणाचा भाऊ आहे. विभीषणा अरे तुझा जीवघात करण्यासाठी मी शक्ती सोडली पण त्या लक्ष्मणाने तिचं खंडन केलं. पण आता या ठिकाणी हो मी असणारी शक्ती तुझ्यावर सोडतो. शक्ती सोडिना दारुण कृष्ण चले निवारण हात भेदन संपूर्ण घेऊन प्राण येईल. राजा रावणाला भरोसा कारण लबाडाचा अवतार गाडेगावकर मामा जेवल्याशिवाय खरं नाही. आता मी शक्ती सोडतो. विभीषणा तुझा प्राणच घेऊन माझी शक्ती आल्याशिवाय राहणार नाही म्हणतोय. माझ्या शक्तीचा घात चुकल्याकडे पुरुषांत आयशा बोलून लंका नात शक्ती सोडित साठोबे. विचार केला धनुष्यावर शक्तीचं नियोजन केलं आणि आता या ठिकाणी रावणाला असणारी ती शक्ती विभीषणावर सोडली आहे. शक्ती तेजाच्या कडाडी उभय सैन्यापडे जाऊन पाडी बगड इजूच्या पडी पाडी गगन गडाडी गडगडते. आकाशामध्ये वीज चमकाली. लख 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 उजेड पडला. अरे बापरे वानर सैन्य घायबळला डोळे लागले. हो अशा प्रकारे रावणानं शक्ती सोडली आहे. स्वामित्राने रघुनाथ विसराली हनुमंत यात नेत्र सावचित येन मूर्तीत डोळे लागले. मी तरी म्हणलं शक्तीला आता सुरुवात झाली. पहिलाच अध्याय आणि आमचे नाथ बाबा म्हणाले तो श्रोते मंडळीनं डोळे लावले. मी म्हणलं झोप कशी आली मग इतक्या भिगीनं नाही हो. त्या ठिकाणी असणारा की नाही म्हणाल तर ही शक्ती तशा प्रकारची होती. पण आमचे असणारे अवतारिक रामप्रभू लक्ष्मण मारुतीरायाचे डोळे लागले नाही. रामायण ध्यान देऊन ऐकला. रामायण ध्यान देऊन ऐकला. पुढे काय होतंय बोला. शक्ती देखोनी दुर्धर लक्ष्मण अवतारी वीर गंधर्वीला अनुमात्र सजुनी शर छेदित. रावणानं शक्ती सोडली. शक्ती निर्वाण येत आहे ही पाहिली आमच्या लक्ष्मणानं. पण लक्ष्मण निधडावीर अनुमात्र दंडलीना म्हणजे अजिबात माग सरकायला तयार नाही. जीवावर उद्धार आहे. येऊ द्या. शक्ती कडाली गगने लक्ष्मण इंदुनी पाणी शेता साडली छेदुनी घातली पिटोनी निरालंबी. निरालंबी केलं. हातबाळ केलं. लक्ष्मणानं बाण सोडला. त्या शक्तीचे 100 तुकडे केले आणि ती शक्ती असणारी म्हणतात तर मोडलेली आहे. बरोबर शक्ती अति निर्वाणी गगनी येता कडाडून लक्ष्मणाच्या संरक्षणे कृपा वचने वदे राम. या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी लक्ष्मण आमचा अतिशय असणारा म्हणतात तर हा शेषाचा अवतार शक्तीचे 100 तुकडे करण्यासाठी. पण हे ओळखलं रामाने. रामानं ओळखलं. कोण आले? आमचे दगडगावकर मामा आले. तर गाडेगावकर मामा हे असणारे ब्रह्मदेवाची शक्ती आहे. ब्रह्मदेव म्हणजे ब्राह्मण. ब्राह्मणाच्या विरोधात कधी जाऊ नये बापू. म्हणून रामप्रभूनं काय केलं बोला. श्रीराम दृष्टी
त्या रामप्रभूनं ती ब्रह्मदेवाची शक्ती म्हणून तिला मान दिला. तिचा असणाऱ्या या ठिकाणी छळण केलं नाही. त्या ठिकाणी कसं झालं महाराज? श्रीराम शक्ती केली सीन लावली लक्ष्मण बाण शक्ती पडत पडता जाण जेली रावण साठोबे. असो या प्रमाणामध्ये असणार शक्तीची असणारी शक्ती क्षीण केली रामप्रभून. म्हणजे देव कृपाळू आहे बरं का. शत्रूलाही मारित नाही आणि आपल्यालाही मारित नाही. शक्ती क्षीण केली. लक्ष्मणानं बाण मारला. ती फिरून शक्ती राजा रावणाच्या हातात गेली. बोला तू बर्मयाची बर्म शक्ती निष्फळ केली पडते सिद्धी रावणे बाहेर गावून आलेले पाहुणे मंडळी, भजनी मंडळी, या प्रमाणामध्ये हरिपाठवाले, शक्ती पारायणवाले यांनी भोजनासाठी जाण्याची कृपा करावी. पण त्या ठिकाणी माधवराव श्रावण डुकरे यांच्या घराकडे भोजनासाठी जाण्याची कृपा करावी. व गावातील राजा रावण सर्व गावातील एकेरी आमंत्रण आहे. सर्व गावातील एकेरी आमंत्रण आहे. भोजनासाठी जाण्याची कृपा करावी. असो या प्रमाणामध्ये शक्ती आलीना परतून मग राजा रावणानं काय विचार केला? बोला जवळून शक्ती हानिता जाण वा लक्ष्मण विंदी तीव्र बाण येणे बेने रावण हानी आपण दुरोने. काय झालं? राजा रावण विचार करतो कसं व्हायलंय म्हणला. मी म्हणलं आता कसं होईल? शक्ती जवळून हाणली तर लक्ष्मण ती शक्ती मोडून टाकायला. रावण शक्ती तर मी आता काय करायला पाहिजे? मी दूर जाऊन माग सरकून शक्ती हाणायला पाहिजे. आपण कसं उडी मारायची म्हणजे माग सरकून उडी मारतो म्हणजे उडी लांब पडली पाहिजे. शक्ती ही लक्ष्मणाला लागली पाहिजे म्हणून रावण माग सरकला. काय केलं? बोला रावण शक्ती घेऊन हाते आपल्या सर्व शक्ती सोडली सौमित्रा पुरते सको पौरते साठोबे. राजा रावणानं माग सरकून दात ओट गगडगावकर मामा मेळ्याकडे बघायला येतं. दात तर नाही तर मला जिराव काय कर्र करायला येतं. मी म्हणलं तुम्हाला तरी येतं त्यालाही नाही ते जात. अशा प्रकारे त्या ठिकाणी राजा रावणानं माग सरकून शक्ती सोडली लक्ष्मणावर. काय झालं? बोला अंग बळे बाहुबळे प्रताप शिळे शक्ती सोडिता नकलोडे गगना उशे कडकडीता. या प्रमाणामध्ये शक्ती सोडली. अरे शक्ती आकाशामध्ये उंच गेली. कळलं केलं. उंच का गेली? कारण आहे त्याला. कारण असतं बरं त्या ठिकाणी. काय आहे? बोला लक्ष्मण विराती निधडा प्रधान सरे मागा पुढा शक्ती चढली तडतडा निज कुराडा विंदोने. निज कुराडा इंधोनी. लक्ष्मण कसा होता? निधडावी होता. आणि त्या ठिकाणी लक्ष्मणाला असणार मसाला ती शक्ती असणारी बाण सोडून आकाशामध्ये उडवलेली आहे. सूर्य निर्मिली होते जे ते छजली बाणावरती उरली केवळ ब्रह्मशक्ती ब्रह्मोक्ती अनिवार्य. ऐका ज्यानं पहिल्या अध्यायापासून रामायण ऐकलं तर त्या ठिकाणी राम म्हणतात रामाची होईल आणि पदी बसवणी पदवी घ्यायची. खरोखर ही रामकथा अशी पुण्यवान आहे. अहो या प्रमाणामध्ये असणार ती शक्ती मयासुरानं रावणाला दिलेली होती आणि तीच शक्ती रावणानं बरं का सोडलेली आहे लक्ष्मणावर. ती ब्रह्मदेवाची शक्ती रामप्रभूनं जाणून त्या शक्तीची शक्ती क्षीण केली. अशा प्रकारे बोला शक्ती येताच संपूर्ण लक्ष्मण ध्वनी बाण
सत्य लोकावरती जाणं वा. पुढे आपण साठवते. मला हे सांगायचं होतं तुम्हाला. काय सांगायचं होतं? शक्ती लक्ष्मणानं आकाशामध्ये उंच सत्य लोकापर्यंत का उडवली? सत्य लोकामध्ये कोण होतो? ब्रह्मदेव होता मायबाबा. त्या ब्रह्मदेवाला समजावं की जी माझी निर्वाण शक्ती आहे ना ती रावणानं सोडली. रावण बाजूला, पण त्या ब्रह्मदेवाचं नाव आहे किंवा शक्तीवर. मग गालबोट कोणाला लागत? ब्रह्मदेवाला. हे ब्रह्मदेवाला कळावं, शक्तीला त्यानं सांगावं. आपल्याच लेकरानं भांडण केलं, आपल्या लेकरानं भांडण केलं. मग ते त्या घरच्या माणसानं आपल्या लेकराला या प्रमाणामध्ये असणारं त्या शक्ती असणारी ब्रह्मदेवापर्यंत उडवली. काय म्हणतात? शक्तीनेच बळ येऊ पाहे, लक्ष्मण बाणे पिंडीच जाये. शक्ती उसने घेऊन लाहे, दुर्धर गाये. काही केलं तरी राजा रामांच्या ठिकाणी विभीषणाला मारण्याचा प्रयत्न, लक्ष्मणाला मारण्याचा प्रयत्न, पण शक्ती असणारे काहीच करू शकत नाही. काय करणार आहे? अरे शहाण्या माणसाचे काम आहे, शहाण्या माणसाची ती ब्रह्मदेवाची शक्ती अजिबात बाधा लक्ष्मणाला करीत नाही आणि रामकृष्ण सुद्धा काही चालणार नाही. मग काय झालं बरं? शक्ती तत्वनी गुप्त कथे, अंगी आदरावया पैत कथे. लक्ष्मणे खडग घेऊन हाते, उडणी मागुती सत्य लोका. सत्य लोकापर्यंत. कारण लक्ष्मणाच्या हातामध्ये अरे त्या ठिकाणी धनुष्यबाण खडग सत्य होतं. समजलं तुम्हाला? खडग पाहिला असं तुम्ही, हे उचलणारे लोक अशा प्रकारचं त्या ठिकाणी खनकन हल्ल्याबरोबर ती शक्ती चिरकली. कल्याण केलं. सत्य लोकांनी बोला. खडग खायाच्या खणाने, शक्ती चरितार नांगणे. हिनग्या उसळ्या घरी, जळीता नांगणी नभचो खडग लागल्याबरोबर त्या शक्तीचे 100 तुकडे झाले. ठिणग्या पडू लागल्या आकाशामध्ये. अरे बाप रे बोला. लक्ष्मण असता सावचित, पाहून सगळे शक्ती पाहत. हे जाणून लंकानाथ, परिचरणार्थ ते का. ऐका, काही जरी केलं तरी लक्ष्मण त्या शक्तीचा परिणाम होऊ देना गेला. हे लक्षात आलं येजाव माणसाच्या लक्षामध्ये. मग रावणानं पुढं काय केलं बोला? लक्ष्मण विराची गाडा, अचूक संधानी निघलेली दडा. शक्ती येऊन नदी अंगाकडा, लागले वेळा लंकेच्या. कारण त्या ठिकाणी शेषशाहीचा अवतार लक्ष्मण. अरे की रावण शक्ती सोडण्याचा प्रयत्न करतो, पण लक्ष्मण अंगाला एखादा पैलवान अंगाला हात लागू देत नाही. अशा प्रकारे त्या ठिकाणी लक्ष्मणाचं रावणाचं युद्ध लागला. लक्ष्मण पडावया दुचित, छळण करी लंकानाथ. रणी मारिला रघुनाथ, राक्षस गर्जत. या खुला हातामध्ये, या अक्षिणा हातामध्ये चांगलं काम करायला. लढार कोटला राजा रावण तुम्हाला म्हणत नाही, रावणाला म्हणालो आता काहीतरी युक्ती केली पाहिजे म्हणला. म्हणून राजा रावणानं त्या ठिकाणी रणभूमीच्या गर्जना केली. काय केली बोला? रावणाच्या निजबाने राम पडला रणांगणी. लक्ष्मण ऐकत आहे वाणी, काया वाचा मने कळ गेला. खरंय काय हो? बोलत आहो खोट. कारण रावणच असणार खोटा होता. काय म्हणतो? रावणाच्या बाणानं रामप्रभू असताना जमिनीवर पडला म्हणजे मेला. अशा प्रकारे गर्जना रावणानंच नाही होत, त्याच्या संगही नरकात नाही मोक्ष मिळणारे राक्षस. अशा प्रकारे सगळ्याच राक्षसानं गर्जना केल्याच्या नंतर मन झाले सचिंत, धनुष्य कळ गेला हात. रानले अति गुच्चित, तो शक्ती पात आता
मन झाले सचिंता, मन झालं शाशंकित. आता एखाद्या माऊलीला म्हणू द्या, पोटीला आल्या काय हो? अहो तुमचा दररोजच म्हणा मोकळा दिसतो. बसताल का इथं पोटी पुढी? बसणं शक्य नाही. अरे शाशंकित, शंका निर्माण होऊच नाही. लक्ष्मणाला ऐकलं, सचिंत झाला त्या ठिकाणी. लक्ष जे होतं ना, ती असणारी पुरती त्याची बाजूला गेली. आता लक्ष्मणावर बाजूला गेल्यावर कोणतेही कार्य होत नाही. म्हणून काय झालं? शक्तिभेदता हृदयासी, रामस्मरण स्वमित्रासी. शक्तिभेद झाला हृदयासी, वरकांतीसी लागले. लक्ष्मणाच्या मनामध्ये दादाला बाण लागला म्हणे. तेवढ्यामध्ये इतकंच मन त्याचं बाजूला गेलं. इतकंही मन बाजूला जाऊ देऊ नये बाबा. इतकं जरी मन बाजूला गेलं तरी शिक्षाही भोगावीच लागते. पण देवाचं नाम मुखामध्ये असावं लागते. शक्ती आली, वरकांती शरीराला थोडी लागली. भगवंताचं स्मरण केलं लक्ष्मणानं. जय राम श्रीराम, जय जय राम. ती असणारी शक्ती थोडी क्षीण झाली. बोला जय जय श्रीरामाचे स्मरण, ते सर्व दानारीचे मरण. शक्ती बापुढे ते कोण, वरकांती जाण लागली. या प्रमाणामध्ये अरे ब्रह्मांड नायक जो असणारा जगा काळ खाय आणि आम्ही माथा दिला पाहिजे, संतांचं वाक्य आहे. पण संतांचे असणारे स्वामी देव, अरे त्या ठिकाणी त्यांचं नामचिंतन केल्याच्या नंतर काही काळ त्या ठिकाणी बाधा काही होऊ शकत नाही. मरण तर येणं शक्यच नाही. म्हणून तर गाडेगावकरांचं मामा 8 दिवस झालं देवाचं नाम चिंतन कर. मरणाच गडे म्हणला. बालाजीला मी आता मरच ना म्हणलं, मरतच नाही. अशा प्रकारे भगवंताचं नामचिंतन केलं. शक्तीची शक्ती क्षीण झाली, पण थोडा मान देण्यापुरती वरकांती लागलेली आहे. हृदय लागता शक्ती, लक्ष्मण कडपल्ला सिद्धे. हे जे कोणी रघुपती, कृपानुवर्ती गैवरला. हो, असो या प्रमाणामध्ये आता ही शक्ती वरकांती लागल्याच्या नंतर लक्ष्मणाला थोडी का होईना पण मूर्छना आहे. आणि असताना लक्ष्मण त्या ठिकाणी मूर्छना अवस्थेमध्ये झालेला आहे. पण भगवंताचं नामचिंतन विसरायला तयार नाही. म्हणून बोला असवे सर्वती वचन, राम झाला विसण वचन. लक्ष्मणाचा गेला प्राण, काय आपण करावे. समजला आमच्या रामाला. अरे 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 म्हणला. बैमानानं धोका दिला की म्हणला. लबाड बोललं म्हणला. या लबाडापासून सावधान. हॅलो, बस स्टँड मध्ये गेलं की त्याला संकट. चोरापासून सावधान, खिसे कापूपासून सावधान. तसं इथं रामाप्रमाणे अरे अरे लक्ष्मणाला त्या ठिकाणी त्यानं खोटं बोलून विश्वासघात केला. लक्ष्मण विकलावस्थेमध्ये पाहिला. रामप्रभूला दुःख झालं. डोळ्यातून अश्रू गळू लागले, घळघळ पडू लागले. आणि म्हणला माझ्या लक्ष्मणाचं काय झालं म्हणतो. लक्ष्मणाने पडल्या जाणं, श्रीरामाची दुःख अश्रुधारा सर्वती नयना सभास्व वचन बोलत. कंठी बाष्पदाटे, नयनी नील लोटे, हृदयी प्रगटे. राम तो स्वतः त्या ठिकाणी काय संबंध होते. या प्रमाणामध्ये लक्ष्मणांची विकल अवस्था पाहून त्या ठिकाणी भगवंताच्या मुखातून शब्द निघत नाही. डोळ्यातून घळघळ अश्रू गळू लागले. याची काळी रघुनाथ, क्षण लावली ध्यानस्थ. लक्ष्मणा नाही जीवघात, जाणून उदात आरंभी. असो या प्रमाणामध्ये अरे ज्याच्या सत्तेशिवाय या प्रमाणामध्ये पान हाणू शकत नाही, त्याला काय समजणार नाही. भगवंतानं त्या ठिकाणी अंतर्ज्ञानानं पाहिलं, कारण मरण नव्हतंच ना लक्ष्मणाला.
काही हरकत नाही, येऊ द्या मूर्छना. राग आला, हातात धनुष्य बाण घेतलं आणि युद्ध करण्यासाठी रामप्रभू निघाला का रणी मारावा रावण काळ पुरताना प्रयागनी पूर्ण तैसा खवळला रघुनंदन धनुची बाण सजवली. धनुष्य बाण सज्ज केला. नाथ बाबांनी जो स्थान दिला काळ कृतांत इष्टाचा इंगोर नाही या प्रमाणामध्ये भगवंत लाल बुंद झाले. आता धनुष्यबाण घेतला. रावणाला आता मारल्याशिवाय राहणार नाही म्हणजे रामकृष्णारी पाठक सर बोला. जेता श्रीरामाचे बाण काशीना चले निवारण तेने गजबजला रावण पळे आपण अति धाके. रावणाच्या मनामध्ये त्या ठिकाणी भीती निर्माण झाली. कसं समजलो? रामाच्या बाणाच्या कडाडी कडाला बाण वाजला. आता राम मला वाचू देणार नाही असं म्हणून त्या ठिकाणी राजा रावण काय करतो महाराज? लक्ष्मणाचे शोभे जाण रामे मानिले निर्वाण विनिता बाण घेईल प्राण धाके रावण पळे दूरे. हुशार होता रावण. आता नक्की मी लक्ष्मणाची विकल अवस्था केली म्हणून रामाला राग आलाय. मग आता मला राम मारल्याशिवाय राहणार नाही. मग आपण इथून जरासं दूर जावं, कारण त्या ठिकाणी आपला जीव घात होणार नाही अशा प्रकारचा विचार रावणाने केला आहे. पळवण्या उठा उठे गुप्त राहता सैन्य गोठी तरी रावण धाके पोटी रामचंद्र उष्टी सावेना. असो या प्रमाणामध्ये रावण माग सरकलेला आहे. सैन्यामध्ये जाऊन लपलाय. लपलाय मात्र मला आणखी एक गोधडो पांग घालून आलाय. लक लक हलला, थडथड कापाला. काय झालं तर त्या ठिकाणी राम मला आता मारल्याशिवाय राहणार नाही अशी असणारी. हो, रावण सैन्यामध्ये बसून विचार करू लागलेला आहे. जैसा का चंडवात भेगा करीत हाता हात तैसा रावण सैन्यांत स्वयं पळत अति धाके. अशा प्रमाणे त्या ठिकाणी अरे चंडावात अरे सोसाट्याचा वारा सुटावा आणि या प्रमाणामध्ये असणार त्या वावटळीमध्ये तो पाला पाचोळा शक्तीहीन होऊन गरगर गरगर फिरतो. त्या प्रमाणामध्ये रावणाचं असणारं शरीर हलकं फुल झाले. सैन्यामध्ये बसून त्या ठिकाणी राजा रावण थरथर कापलाय, विचार करायलाय आणखी काय करतो. श्रीरामाचा गजेटे न लागे पद्या पाठी रावणाने सैन्याच्या गोठी अति संकटी राहिला. या प्रमाणामध्ये रावणाला माहित होत की राम पहाट दाखवले रद्दा करणार का गपचूप काम करणं बोललं का काय तुमचं ऐकून घ्यावं. नावं लिहून देणार आणि शांतपणा नाव घे. जेवणारा नाही बी शांतपणा लिहून घ्या. बसा खाली सगळे उठून करू द्या काम त्याचं त्याला. हे रावणानं ओळखलं. आता राम मागतंय मग काय करू पळून जावं म्हणून राजा रावण पळण्याचा प्रयत्न करतो. बोला मला. श्रीरामेने मग केला आपण रणी मारावा रावण रावण सैनी राहिला लपून आपला आपण वांचविले. रामाला राग आला. आज रावणाला मारल्याशिवाय राहणार नाही म्हणला. तेव्हाच माणसाचा चेहरा पाहिल्याबरोबर समजत आहे माणसाला किती राग आलाय. म्हणून राजा रावणानं आपला जीव वाचवला आणि असणारा त्या ठिकाणी सैन्य सोडून
रावण पळून गेलेला आहे. कुंडली एका वर्गा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की राजा रामचंद्र भगवान की जय. भगवान सुत यानंतर वाचक म्हणून की जय. शिवाजी बालाजी देगावकर व सूचक म्हणून हे झालं शिवाजीराव झाले त्याला प्रियस दुसरा देवाचा रमेश गणपतराव देगावकर वाचक म्हणून व सूचक म्हणून माधवराव पाटील दगडगावकर. या बोईसा.